खासदार श्री संजय देशमुख साहेब, खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर साहेब, खासदार श्री प्रशांत पडोळे साहेब, शेतकरी संघटनेचे श्री मिलिंद दामलेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे संपन्न झाली. तण व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर तणनाशक संयुष्ण व कीटक प्रतिरोधक कापूस बियाणे तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत धोरणात्मक विचार. देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर तण व्यवस्थापनाची गंभीर समस्या निर्माण झाली असून या समस्येवर उपाय म्हणून प्रगत कापूस बियाणे तंत्रज्ञान, विशेषतः तणनाशक संयुष्ण आणि कीटक प्रतिरोधक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी योग्य धोरणात्मक पाठबळ देण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात 24 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे नीती आयोग यांच्यासह अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. या बैठकीत बियाणे संघटना, कृषी रसायन उद्योग आणि कृषी यंत्रसामुग्री क्षेत्रातील प्रतिनिधींनी काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवल्या होत्या. त्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद मार्फत जर्मप्लाझम देवाणघेवाण, कापूस संशोधनासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी, बीजी तंत्रज्ञानाला जलद मंजुरी, फील्ड ट्रायल प्रक्रिया सुलभ करणं तसेच कीड, रोग व बियाणे नियमन व्यवस्थेत सुधारणा यांचा समावेश होता. मात्र या शिफारसी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत. भारतामध्ये कापूस उत्पादन 2002-2003 मध्ये 13 दशलक्ष गाठींवरून 2013-14 मध्ये 40 दशलक्ष गाठींपर्यंत वाढलं होतं. मात्र त्यानंतर उत्पादनात घट होऊन ते सध्या सुमारे 31 दशलक्ष गाठींवर आलं. देशातील सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर 433 किलोग्राम इतकी आहे, जी जागतिक सरासरी 768 किलोग्राम प्रति हेक्टरपेक्षा खूपच कमी आहे. दरम्यान देशातील वस्त्र उद्योगाला सुमारे 45 दशलक्ष गाठी कापसाची गरज भासणार असल्याने मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढला. जागतिक स्तरावर 2024 मध्ये जणून सुधारित पिकांचा वापर सुमारे 209.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर झाला. तणनाशक संयुष्ण आणि कीटक प्रतिरोधक HTBT तंत्रज्ञानामुळे जगभरातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं आणि शेती व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणं शक्य झालं. मात्र भारतीय शेतकऱ्यांना अद्याप या प्रगत तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. यवतमाळ जिल्ह्यासारख्या प्रमुख कापूस उत्पादक भागातील परिस्थिती पाहता हाताने तण काढणं व्यवहार्य राहत नाही. या जिल्ह्यात जवळपास 5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकवला जातो. पावसाळ्यात उपलब्ध असलेल्या मर्यादित कामकाजाच्या दिवसांमध्ये तण नियंत्रणासाठी दररोज सुमारे 37.5 लाख मजुरांची आवश्यकता भासते, जे जिल्ह्याच्या सुमारे 31 लाख लोकसंख्येपेक्षा खूपच जास्त आहे. याउलट तणनाशक संयुष्ण आणि कीड प्रतिरोधक HTBT कापूस तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तण नियंत्रणासाठी दररोज सुमारे 1.8 लाख मजुरांची गरज भासते, ज्यामुळे तण व्यवस्थापन वेळेत व प्रभावीपणे करणं शक्य होईल. ICARच्या डायरेक्टरेट ऑफ वीड रिसर्चच्या अहवालानुसार तणांमुळे कापूस पिकामध्ये 40 ते 60% उत्पादन घट होते. तसेच इतर अनेक पिकांमध्येही मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे प्रभावी तण व्यवस्थापन हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तणनाशक संयुष्ण पिकांसारख्या आधुनिक तण व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होतं, शेतीतील कामे वेळेत पूर्ण होतात, उत्पादन खर्च कमी होतो आणि पिकांचे नुकसान टाळता येतं. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतात, महिलांच्या सहभागाला चालना मिळते, तसेच तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यास मदत होते. वरील बाबींचा विचार करून विज्ञानाधारित आणि व्यावहारिक धोरण तयार करण्याची तातडीची आवश्यकता आहे. भारत सरकारने हर्बिसाइड टॉलरंट व कीटक प्रतिरोधक HTBT कापूस बियाणे तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत तसेच प्रलंबित शिफारसींची अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. यामुळे तण व्यवस्थापनाच्या समस्या कमी होतील, कापूस उत्पादन व उत्पादकता वाढेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि भारताच्या कापूस क्षेत्राची दीर्घकालीन शाश्वतता मजबूत होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.